तर मित्रांनो, आपल्या शेताच्या बांधावरती तुम्ही बघू शकता एक केळीचं झाड उगले आहे. हे केळीचं झाड आहे, पण हे जंगली केळीचं झाड आहे. याला केळ एकदम छोटे असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे बिया असतात. टेस्ट त्याची एकदम केळी सारखीच असते. बघा, हा केळीचा कोंब आहे आणि हा पुरा त्याला डझन लागलेला आहे केळीचा. ना हा झाड आहे, त्याचे पांठ पुरं सुकलेले आहेत. बघा, ही केळ अशी दिसते आणि त्याला केळ बघू शकता तुम्ही, पूर्ण चव बाजूने पूर्ण केळच केळ आलेले आहेत त्याला. फक्त ते जंगली केळ असल्यामुळं त्या केळाची साईज जरा छोटे आहे. म्हणजे किती, हा 4-4 इंचाची ते केळ आहेत. या साईडला ते केळ पिकलेले पण आहेत. तर हे केळ पिकून आणि ते तिथं त्यांच्या साली बिली निघून चालल्यात. तर आपण आता हे केळ एक बघूया सोलून. तर हे केळ असं दिसतंय, आपण हे मधून सोलले गेलंय. आपण हे मधून असं केलंय, त्याच्यामध्ये अशा बिया दिसतात केळीमध्ये. याला मास आहे केळीचा, पण याला बिया खूप आहेत त्या केळीला. आणि त्या तुम्ही आजपर्यंत केळीच्या कधी बिया नसल्या बघितल्या, पण तुम्ही या केळीच्या बिया बघून घ्या. ह्या अशा बिया असतात, म्हणजे ह्या अशा बिया आहेत केळीला. एकदम मोठे आपल्या हरभऱ्याचे दाण्यासारखे आहेत. तर मित्रांनो, हे पण केळ खात नाही असं काही नाही, पण याच्यामध्ये खूप सारे बिया असतात, त्याच्यामुळे लोक या केळीला खात नाही. पण या केळीचा औषधी वनस्पती म्हणून चांगला उपयोग आहे. लोक खूप मूतखड्यासाठी, वडील बोलतायत की मूतखड्यासाठी या केळीचा वापर केला जातो. आणखी खूप सारे बेनिफिट्स आहेत या केळीच्या झाडाचे.